पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणाला आजपर्यंत ती माहीत नाही आहे. की मी सांगतो वाचनात आली की आपण म्हणतो तुळजापूरला तुळजाभवानी आहे. मी म्हणतो नाही आहे. कसं बऱ्याच वेळा असं होतं की मी जी कुलदेवता लिहून ठेवली तीच तुम्ही सांगता. असंही बऱ्याच वेळा झालं आहे. वा. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत जे आता आपल्याला बघतात त्यांनी डाउजिंगचा वापर कसा करायला पाहिजे किंवा अगदी किती बेसिक किंवा किती क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्याचा कसा वापर केला पाहिजे? फक्त लोकांचं काय अंधश्रद्धेवरती लोक जगतात. लोक देवाला घाबरतात. मी म्हणतो कशाला घाबरायचं त्याला? देवाला घाबरायची काही गरज नाही. की माणूस सांगत होता की बस तुम्ही 5 मिनिटं ह्या लोलकाबरोबर घालवा, हा तुम्हाला पण उत्तर द्यायला लागेल, हा तुमच्या पण वशमध्ये होईल. त्यांना मी फेब्रुवारी 3ऱ्या आठवड्यात पर्यंत ती मुलगी तुमच्याकडे यायला पाहिजे बरं. किंवा 4थ्या आठवड्यात सुरू होईल अशा बेतानं. आणि 22-23 तारखेला फेब्रुवारीच्या पोलिसांनी त्या मुलीला घरी आणून सोडली. बापरे. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत जे आता आपल्याला बघतात त्यांनी डाउजिंगचा वापर कसा करायला पाहिजे किंवा अगदी किती बेसिक किंवा किती क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्याचा कसा वापर केला पाहिजे? नंतर परत दुकान चालू केलं. तर दुकानात माझी सासू यायची, हळद टाक कुंकू टाक असं करायची. अरे बाबा. सो हा दोष येऊ नये म्हणून एक साधी सोपी एक स्टँडर्ड काही प्रॅक्टिसेस सांगायच्या जरा कुलदेवतेच्या, कुलस्वामीच्या आणि पितरांच्या, तर त्या काय असतात? एकानं सांगितलं तर 25 मंगळवार केले. 25? तर 11 सांगितलं होते. 11 झालं तर मला फोन कर. असा एक नारळ हातात धरला जातो आणि तो सरळ उभा होतो. हे खरंच होतं का? भविष्यशाला. नमस्कार. भविष्यशालाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. भविष्यशालाच्या माध्यमातून आमचा कायमच प्रयत्न असतो की आपल्याकडची अशी शास्त्र, अशी विज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायची की ज्याचा कदाचित आपल्याला विसर पडलाय, पण ही शास्त्र तितकीच महत्त्वाची आहेत, तेवढ्याच आपल्या सगळ्या मानवाला मदत करणारी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधला एक जो महत्त्वाचा विषय आपण काही भागांआधी सुरू केला होता तो होता डाउजिंगचा. श्रीराम ठकार सर त्यांनी आपल्याला मागच्या वेळी या भागात मार्गदर्शन केलं होतं. बराच गॅप पडलेला आहे. मी त्या व्हिडिओची लिंक इथे देतो. तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर इथे पहिल्यांदा आला असाल तर मी काकांची ओळख करून देतो. डाउजिंग या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आता हे डाउजिंग म्हणजे काय आणि त्यांनी आपल्या समस्या कशा सॉल्व्ह होणार आहेत हे पुन्हा एकदा त्यांना विचारूयात. सो काका, मनापासून स्वागत आहे तुमचं भविष्यशालाच्या मंचावरती. आणि जसं मी म्हणलं की आपण ऍडव्हान्स प्रश्न तर घ्यायचे आहेच डाउजिंगच्या संदर्भात, पण जी लोक आता पहिल्यांदा आपलं हे चॅनल बघायला आलेत त्यांना तर तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल की डाउजिंग म्हणजे काय आणि तुमचा याच्यातलं किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तर प्लीज सांगा. नमस्कार सगळ्यांना. डाउजिंग म्हणजे टू डाउज म्हणजे शोधून काढणे. हां. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती शोधून काढणे, हा त्याचा अर्थ आहे. बेसिक अर्थ आहे. बेसिक अर्थ आहे. आता गेली 19-20 वर्ष मी हे काम करतो आहे. बरं. या शास्त्राचं किंवा या विद्येचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कुठेही बघितलं तर एकच उत्तर येतं. वा वा. तुम्ही एक पत्रिका 4 ठिकाणी 4 वेगळी कारणं, 4 वेगळे उपाय, 4 वेगळे दोष सांगतील. पण डाउजिंग हा विषय जो आहे त्यात तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर एकच येतं कुठेही बघा. अच्छा. उत्तर बदललं जाणार नाही. आणि या डाउजिंगसाठी बेसिक आपण मागच्या वेळेला लोलक वापरला जातो. फक्त मला आता विचारायचं असं आहे की म्हणजे आता हे तुम्ही तुमच्या इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्सवरनं मला सांगू शकाल की आता जेव्हाही आपण एखाद्या माणसाकडे पत्रिका दाखवायला जातो किंवा हात दाखवायला जातो तेव्हा तो कसं ते शास्त्र विश्वासार्ह आहे हे पटवण्यासाठी त्याला 4 गोष्टी सांगतो की बाबा तुमच्या घरात हे झालंय का, ते झालंय का. तसं तुमच्याकडे जेव्हा डाउजिंगचं मार्गदर्शन घेण्यासाठी कोणी जेव्हा येतं तेव्हा तुम्ही त्याला कसं पटवून देता की हे शास्त्र खरोखरच ऑथेंटिक आहे? एक तर पहिली गोष्ट त्या लोकांना मी सांगतो की मला तुम्ही फीडबॅक कुठलाही देऊ नका. बरं. काही लोक सांगतात असं होतं तसं होतं, या जाळवा तसं झालं. त्यानंतर मला तुमची फक्त अडचण एका शब्दात सांगा की एका वाक्यात. ती अडचण कशामुळं आहे, काय आहे, कधीपासून आहे, त्याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगेन. बरं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगण्याचे मी तुम्हाला प्रश्न त्याची उत्तर तुम्ही द्या. बरोबर बरोबर. किंवा तुमच्या घरात एक उदाहरण एक पितृदोष आहे. आता मी जर तुम्हाला तसं सांगितलं तर त्याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारेन की असं आहे की ही घटना अशा घडल्या होत्या का तुमच्या घराण्यात, असं कुठं झालं आहे का. आपोआप तुमच्याकडे उत्तर मला मिळतात. बरं. कारण मला तुम्ही फीडबॅक देता असं झालं तर मी तेच पुन्हा तुम्हाला फिरवून तुम्हाला ते दोष सांगायचे असं मी करत नाही. बरोबर बरोबर. दोष तुमच्या आयुष्यात जे काय ते मीच तुम्हाला सांगत असतो. बरं बरं. पण मला एक सांगा की आता जर तुमच्याकडे कोणताही व्यक्ती जेव्हा डाउजिंगला येतो तेव्हा तुम्ही त्याला प्रश्न उत्तरांची सुरुवात कशी होते साधारण की कसे प्रश्न घेतले? कारण मागच्या वेळी तुम्ही दाखवलं होतं आम्हाला की तप्ते असतात तुमचे वेगवेगळे. सो ते कशा पद्धतीने ही प्रश्न उत्तर घेतली जातात? आणि उदाहरणार्थ आपण आता समजून फॉर एक्झाम्पल असं समजू की तुम्हीच माझ्याकडे आलेले आहात. बरोबर बरोबर.
इथून आपण सुरुवात करू. बरोबर. तर तुम्हाला मी प्रश्न, तुम्ही आज म्हणजे आला, तुम्हाला माझं हे विषय कुठून कळला. हम्म, हम्म. आता हे काही महत्त्वाचा प्रश्न नाही, कुठून केवढं काय कळलं ना. बरोबर. पण तो आपण बोलायला काहीतरी सुरुवात करून विचारतो. बरोबर. विषय कळला, त्याच्यानंतर मग काय ठीक आहे, काय अडचण आहे. मग ते काही वेळेला लोक सांगायला लागतात, आमच्यावर असं होते तसं होते, या होते त्या होते. मी त्यांना नाही, तुमची अडचण आत्ता काय तेवढी फक्त मला सांगा एका वाक्यात. एका वाक्यात एक प्रश्न, की सपोज मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, मला आर्थिक नोकरीचा अडचण इश्यू आहे. ती अडचण सांगा. मग ती अडचण तुमची कशामुळे आहे ते सगळं आपण डाउजिंगवरती बघून सांगत असतो. कुठल्या दोषामुळे तुम्हाला अडचण होतात. बरं. आणि मग त्याचे सुद्धा तुमच्याकडे वेगळे चार्ट्स असतात सगळे? त्याचे चार्ट नाहीत, ते तर वेगळे चार्ट्स आहेत, भरपूर चार्ट्स असतात. अच्छा. पण ते दोष जर कुठले आहेत तुमच्या ह्याच्यात ते जर आपल्याला कळले, मग अशी म्हणायचं पितरांचा दोष आहे किंवा कुलस्वामींचा दोष आहे. अनुभव असे आले की लोकांना कुलस्वामीने विचारली, ते कुठल्याही 4 देवांची नावं सांगतात. अरे बापरे. एकेकांच्या घरात 5-5, 6-6, 10-10, 12-12, 13-13 टाक असतात. हो हो हो. टाक हे कुलदेवतांची फक्त पाहिजे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांची. बरोबर बरोबर. त्याच्यात कुठल्या देवाचा टाक नको आहे. लोक कुठलेही टाक ठेवतात, त्रास होतो त्यांना. बरोबर. आणि लोकांना पटत नाही. बरं. अशा वेळी लोकांचे कुलदेवताची टाक आहेत म्हणून सांगितल्यानंतर मी काय करतो की समजा तुम्हाला कुलस्वामीचा टाक दोष आहे सांगितला आहे. बरोबर. तुमची कुलदैवत कुठल्याच हे मी बघतो तुम्हाला न सांगता. बरं. मी व्हेरीफाय करून घेतो, लिहून ठेवतो वहीत. मग तुम्हाला मी तुमची कुलदैवत विचारतो. बरं. बऱ्याच वेळा असं होतं की मी जी कुलदैवत लिहून ठेवली तीच तुम्ही सांगता. असंही बऱ्याच वेळा झालेलं आहे. वा. कित्येक वेळा असं झालं की चुकीची तुम्ही सांगता, मी लिहून ठेवली दुसरी असतात. पण शेवटी मी लिहून ठेवली 100% योग्य असतात. याचं बोलण्याच्या नादात बरोबर तुम्हाला उदाहरणं देऊन तुमच्या आयुष्यातल्या घटना हुडकून काढून सांगून मी तुम्हाला त्या बरोबर त्या प्रूव्ह केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ते खात्री पडते की खरंच बाई चुकीचं नाही, बरोबर आहे. अशी उदाहरणं एक चिकार घडतात. आपण त्या उदाहरणांकडे तर येऊच यात, पण मला तुम्हाला ह्या 20 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये विचारायचं आहे की 20 वर्षांपूर्वी, कारण हा विषय इतका नवीन आहे, अजूनही इतका गुंतागुंतीचा आहे, सो तुम्हाला बदल जाणवतो का या 20 वर्षांचा? का 20 वर्षांपूर्वी सुद्धा तुम्हाला तेवढाच स्ट्रगल होता आणि आता सुद्धा तेवढा स्ट्रगल आहे? लोकांना स्ट्रगल असं काहीच नाहीये, फक्त लोकांचं काय अंधश्रद्धेवरती लोक जगतात. लोक देवाला घाबरतात. म्हणून तर कशाला घाबरायचं, त्याला देवाला घाबरायची काही गरज नाही. वाघिणीचं पिल्लू वाघिणीच्या अंगावर खेळतं, उड्या मारतं, नखान मोजकर तिला, ती शेपटी चावतं, घाबरतं का तिला? आपण घाबरतो, ते नाही घाबरत. तसं आपण देवाचे पिल्लं आहोत, त्याला काय त्याशी भांडा. बरोबर. नामदेव तुकाराम या संतांनी देवाला शिव्या दिल्यात. बरोबर. का तर तेवढे त्या लेवलचे होते म्हणून. तुम्ही आम्ही शिव्या देऊन उपयोग नाही आहे. देवाला फरक पडणार नाही, पण आपल्याला पडणार. बरोबर. म्हणून त्या लेवलनंच राहिला पाहिजे, अंधश्रद्धेने राहून उपयोग नाही आहे. काका, मला विचारायचं आहे, डाउजिंगच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत 20 वर्षात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हँडल केल्यात, तर आपले जे व्ह्युअर्स आहेत जे आता आपल्याला बघतायत, त्यांनी डाउजिंगचा वापर कसा करायला पाहिजे, किंवा अगदी किती बेसिक किंवा किती क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्याचा कसा वापर केला पाहिजे, तर काही किस्से असतील, तुमच्या काही केस स्टडीज असतील तर प्लीज सांगा ना. आपण बेसिकपासून सुरुवात करूयात, की बेसिक कुठले प्रश्न येऊ शकतात आणि क्रिटिकल कोणते होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कुठलाही कायदा याला अवॉइड करतो. की कायदा मोडला जाईल असा कुठलाही मी सल्ला कोणाला देत नाही. दुसरी गोष्ट, जे काय आहे ते काही गोष्टी माझ्याकडे असे विषय आले आहेत, अनैतिक विषय माझ्याकडे आले आहेत. अरे बापरे. स्पष्टपणे त्या लोकांनी सांगितलेले आहेत. बापरे. मी त्यांना हेच सांगितलं की हे विषय बघणं मला अलाउड नाही आहे, पण तुमचं वय बघता कुणीतरी आपल्याला जोडीदार पाहिजे, उतरवायचा आधार देणार, म्हणून मी तुमचा प्रश्न बघतोय. अच्छा. असे पद्धतीचे काय आलेत. बापरे. काही मेडिकलमधले आलेत. मेडिकलमधला एक प्रश्न असा आहे की मला मुंबईवरून फोन आला की त्यांची बायको ॲडमिट केली आहे दवाखान्यात, ऑक्सिजनवर आहे. बरं. डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं आहे, करायला लागेल म्हटलेत. बरं. तर काय करायचं, काय होईल? तर त्यांनी बायकोचा फोटो वगैरे पाठवला, त्यावर बघितलं. म्हटलं ऑपरेशनवर काही करायला लागणार नाही, तुम्हाला 2 दिवसात घरी सोडतील. बरं. हे मी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर त्या माणसाचा फोन आला की तुम्ही म्हटलं तसंच झालं, ऑपरेशनवर काही करायला लागणार, बायकोला घरी सोडलं, आता शी इज नॉर्मल. अच्छा अच्छा. म्हणजे अशी काय अनुभव आलेले आहेत, सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. एक अनुभव असा आला की ज्या बाईंचा मला फोन आला, त्या बाईने मी आज अखेर कधी भेटलो नाही, काही नाही. त्यांचा म्हणजे माझ्याकडे फक्त नंबर वहीत आहे तेवढाच. तर त्यांचा फोन, त्यांची भाची म्हटली आमची पळून गेली आहे. अरे बापरे. 15-16 वर्षाची होती. बरं. पळून गेली आहे म्हटली रिक्षावाल्याबरोबर. म्हणजे गायब झाली आहे असं त्यांनी सांगितलं. पळून गेला शब्द वापरला त्यांनी, नाहीशी झाली.
तर बरं म्हटलं, तो विषय मुलीचा फोटो मागून घेतला, डाउजिंगवर तो विषय बघितला. अच्छा. तर त्यांना सांगितलं की ती मुलगी तुमची परत येईल. हां, हां. ती फक्त जी गेली आहे ती शारीरिक मोहानं गेली आहे हेही त्यांना सांगितलं. बापरे. ती परत येईल, फक्त तुम्ही कायद्याची मदत घ्या. बर बर. आणि ही गोष्ट फेब्रुवारी महिना, साल वगैरे माझ्याकडे आहे लिहिलं. हां. फेब्रुवारी महिन्यातल्या साधारण 12-13 तारखेच्या दरम्यान त्यांचा माझा फोन झाला. हं. आणि त्यांना मी फेब्रुवारी 3ऱ्या आठवड्यापर्यंत ती मुलगी तुमच्याकडे यायला पाहिजे. बर 3रा आठवडा संपताना बर. किंवा 4था आठवडा सुरू होईल अशा बेतानं ती मुलगी तुमच्याकडे येईल, कायद्याची मदत घ्या. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार वगैरे केली आणि 22-23 तारखेला फेब्रुवारीच्या पोलिसांनी त्या मुलीला घरी आणून सोडली. बापरे बापरे. म्हणजे इतके अनुभव आले. आता या सगळ्यात माझं कर्तृत्व म्हणाल तर शून्य आहे. हं. माझ्या सांगण्यामुळे झालं वगैरे असं कुठेही काही यात नाही आहे. माझा काही संबंध, माझा फक्त संबंध टपाल टाकणं एवढाच आहे. त्यामुळे मी लोकांना सांगते, तुमचं काम झालं तुमच्या श्रद्धेमुळे होणार आहे, तुमच्या निष्ठेमुळे होणार आहे. माझा यात काही संबंध नाही. त्यामुळे झालं तरी माझा मोठेपणा नाही, नाही झालं म्हणून माझा दोष नाही. पण मग तुम्ही याच्यामध्ये जर सपोज तुम्हाला कधी एखादा निगेटिव्ह फीडबॅक द्यायचा झाला किंवा अशी गोष्ट की जी समोरच्याला ऐकायला थोडीशी अप्रिय वाटेल, त्या सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करता? आता हे सांगायचं म्हणजे थोडं मला स्पष्टच बोलायला लागलं. प्लीज प्लीज प्लीज. एक जण मला असे भेटले वाटतेत. कारण पूर्वी मी अशी दुकानात पोस्टर्स लावत होतो माझ्या डाउजिंगची. त्या दुकानात मी उभा होतो, योगांत ग्रस्त तिथं आले. त्यांनी त्या दुकानदार एक म्हटले, कुणी लावले काय? तर मी योगानं तिथं होतो, तर ते यांचं आहे म्हटले. त्यांनी मला काय तुमचं काय कसं आहे काय असा विषय आहे म्हणून सांगितलं. तर मला विचारायचं आहे म्हटले केव्हा येऊ काय? म्हटलं केव्हा येऊ, तुम्ही येऊ शकता, यायच्या आधी फोन करा. म्हणजे आत्ता वेळ करतो. म्हटलं चला म्हटलं घरी. मग आम्ही घरी आलो, त्यांचा विषय बघितला. आता थोडं सांगताना काही गोष्टी मला ओपन करायच लागतील, त्याशिवाय इलाज नाही. बरोबर बरोबर. फक्त मी त्या ग्रस्तांचं नाव वगैरे सांगणार नाही आहे. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की माझी बायको मला सोडून गेली. मी एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर जॉबला होतो. बरं. बायको घरात सोडून गेली. बरं म्हटलं ठीक आहे, एवढं असे कशामुळं काय ते सगळं बघू आपण. ते विषय बघितले, सगळे दोष काय त्यांना सांगितले, सगळं झालं. नंतर त्यांनी सांगता सांगता एक गोष्टी अशा सांगितल्या की म्हटले मी कंपनीत मोठ्या पोस्टवर सर्व्हिसला होतो. मी फ्लॅट घेतला भाड्यानं, म्हणजे विकत. नंतर परत दुकान चालू केलं. तर दुकानात माझी सासू यायची, हळद टाक कुंकू टाक असं करायची. तर मी विचारलं कशा करताय? तर त्याच्यात तुमचा धंदा चांगला चालला म्हणून. बरं. तर त्या सासूने म्हटल्या माझ्या बायकोला म्हणजे तुला ह्याच्याविषयी काय ठेवली, चल माझ्याबरोबर. अरे बापरे. आपल्या मुलीलाच. बरं बरं बरं. या ग्रस्तात 2 मुली होत्या. दोघींनी लव्ह मॅरेज केले, निघून गेल्या. मीनवाईल या काळात ह्या माणसाचे दुसऱ्या बाईशी संबंध आले. बापरे. त्या बाईलाही मुलगी होती. मग ह्यानं आपलं प्रपंच बघता ह्या बाईला ठेवल्या बाईलाही सांभाळलं, त्या मुली शिक्षण करून दिलं, लग्न करून दिलं. ते झालं, या बाईनं तिला टाटा केला याला. अरे बापरे. आणि इकडे म्हटलं मी एक ऑफिसमधून आलो तर घरात फक्त सिलिंग फॅन 2 होते. अरे बाप. बाकी सामान काय सगळं घेऊन बायको निघून गेली. म्हणजे ही दुसरी वाली पहिली बायको सगळं घेऊन गेली. बर. दुसरी ते मुलीचं लग्न वगैरे झालं, ती तर टाटा करून गेलीच. त्यामुळे म्हटलं आता मला ते दुकानचं कर्ज होतं, त्यासाठी मला ते दुकान विकलं, मी फ्लॅट विकला. मी अक्षरशः बाहेर आता पडलो रस्त्यावर अक्षरशः. बापरे. मी एका किराणा दुकानदाराला सिलेंडर दिला आणि त्याच्या उसरीत राहतोय. बापरे. अशी अवस्था आहे म्हटलं. बरं मग ठीक आहे बघा. म्हणजे त्याला दोष काय ते सांगितले. तर त्यांनी मला काय विचारावं प्रश्न. माझी बायको आज चहा करायला गेली, तर तेवढ्या तरी मला प्रश्न आज बघितलं, चावल घेतलं, विचारलं एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा की. ती ठेवलेली बाई येईल का परत? म्हटलं बापरे. वस्तूची बघा काय त्यानं बायको येईल का विचारलं नाही प्रश्न, ठेवली बाई का? तो म्हटला मी मुलीकडं, एक मुलगी तिकडे दिल्लीकडे असते कुठतरी, एक इथं असते, तिच्याकडे गेलो राहायला. तर मी गेल्यावर म्हटलं पहिल्या त्या मुलीनं बाई कामाला ठेवली, बंद केली. अरे बापरे. त्यामुळं घरातलं मग त्या मुली तानी नात पाहिजे होती, ते सगळे कपडे धुणं, हागेरी मुद्रे काढतील, सांभाळ सगळी काम माझ्याकडं. बापरे. इतकं कोणी जेवायला खायला मला धड मिळायचं नाही. आणि ते विचारलं पोरीला की जावं अंगावर दारू पिऊन मारायला यायचं. म्हणून मी तिथं बाहेर पडलो. म्हटलं त्याला म्हटलं काय करू मी आता? तर मी म्हटलं हा प्रश्न मग अशी जसं मी बोललो तसं की हा प्रश्न अनैतिक आहे. पण उतार वयात शारीरिक संबंधापेक्षा मानसिक आधार आपल्याला कोणतरी पाहिजे. शारीरिक आधार पाहिजे, मानसिक आधार पाहिजे. की कोणी ते बाबा पटकन आपल्यासाठी औषध 2 आणेल की आपल्याला जो पाठीवर ठसका लागल्यावर या गोष्टीसाठी फक्त अनैतिकता बाजूला तुम्ही आता तुमचा प्रश्न बघतोय म्हटलं.
बापरे. कुणी बघणार नाही हा प्रश्न तुमचा. बरोबर बरोबर. तरी मी बघतो म्हणलं, बघितलं साहेब मग येईल ती. म्हणजे काय करायला पाहिजे म्हणजे आता हे जे तुम्हाला दोष सांगितलेत मी ते दोष तुम्हाला काढायला लागतील, हां. ही पहिली गोष्ट. हां. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला तात्पुरतं काय एक श्लोक सांगतो, मंत्र म्हणा श्लोक म्हणा, तो तुम्ही म्हणायला चालू करा, हळूहळू तीव्रता कमी होईल. बरं. त्रासाची तीव्रता कमी. हां. मानसिक जे स्ट्रगल असतं बरोबर त्याला बरोबर. कुठे एकदम तर फरक पडणार नाही, नाही. आणि एकदम फरक पडतो सहन होत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे हळूहळू ते फरक होईल, सगळं होईल चांगलं, तुम्हाला काही निराश्रित राहायला लागणार नाही म्हटलं. बरं म्हटलं. मग त्याच्यानंतर म्हटलं मला ते तुमचे देव वगैरे आणून दाखवा म्हटलं काय असेल ते, त्यातलं योग्य कुठल्या चुकीचं काय ते सगळं बघू आपण. बरं म्हटलं. त्याच्यानंतर 8 दिवस 15 दिवस झाले, महिना दीड महिना झाला, त्या ग्रस्तांनी काही फोन केला नाही, काही नाही. मी काही कोणाला फोन करत बसत नाही. बरोबर. 1-2-2.5 महिन्यानंतर ते अशी वाटेत भेटले. तर त्यांना मी हाक मारली, म्हटलं का हो काय तुम्ही आला नाहीत पुन्हा काही नाही. मी ओळखलं नाही आधी. म्हटलं तुम्ही माझ्याकडे डाऊजिंगला होता. हां म्हटलं ते डाऊजिंगला का अरे बापरे, हा ॲटिट्यूड. हो हे काय सगळं म्हटलं बंडल आहे, खोटं आहे म्हटलं ते सगळं. बरं ठीक आहे म्हटलं, तुम्ही म्हणतो तसे असेल तुम्हाला तसा अनुभव आला त्यामुळे तुम्ही तसे असेल म्हटलं. तुम्ही खोटं म्हणता म्हणून तुम्हाला तसा अनुभव आला म्हणून तुम्ही म्हणताय म्हटलं. ठीक आहे माझं काय आग्रह तुम्ही खरं माना असं. आधी विषय सोडून द्या म्हटलं, आपण चहा तर घेऊया म्हटलं. आम्ही चहा घ्यायला गेलो, त्या हॉटेलमध्ये बसलो. म्हटलं आता मला एक सांगा म्हटलं, तुम्ही ठीक आहे म्हटलं तुम्ही खोटं म्हटलं, मला तर काही राग नाही, काय माझ्या बापाचं नाही, त्यामुळे मला काही राग लिहायचं कारण नाही आहे. बरोबर. असं काय झालं म्हटलं की तुम्हाला ते खोटं वाटलं. म्हटलं तुम्ही सांगितलं तो मंत्र मी 8 दिवस म्हटलं, ती बाई आलीच नाही म्हटलं. बी हळद आणि हो गोरी. आता म्हणजे याच्यावर काय बोलणार, त्याला म्हटलं तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे म्हटलं. मला एक सांगा म्हटलं, तुम्ही कंपनीत मोठ्या पोस्टवर पोचलात, एकदम पहिल्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर त्या पोस्टवर नाही सिलेक्ट केलं नाही म्हटलं, हळूहळू तुम्ही प्रयत्न करत गेला. म्हणजे थोडक्यात तुम्ही जिने एक एक पायरी चढत गेलात म्हटलं. बरोबर आहे. बरोबर. त्या वरती चढल्या पायऱ्यावर तुम्ही गडगडत खाली आलात की तुम्हाला बायकोसह सोडून गेली, इतक्या खाली आलात. आता तुम्ही ठेच काळात जखमी झालात. बरोबर. आता पुरा त्या लेवल जायला तुम्ही पहिल्या इतक्या स्पीडने जाऊ शकाल का म्हटलं. नाही. म्हणजे तुम्हाला तिथंही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटलं, देव काय तुमच्या आमच्या घरचं नोकर आहे का, तुम्ही 8 दिवस लोक तुम्हाला ठेवली बाई आणून द्यायला लाकूड तोड्या गोष्टीसारखं. हां बरोबर. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही सतत आत्मपरीक्षण कधी केलं का, किंवा मी एवढ्या मोठ्या पोस्टवर होतो, माझा संसार चालू असताना माझी बायको मला सोडून गेली, घरातलं सामानसह सोडून गेली. बरोबर. इतका मी कुठं चुकीचा वागलो. बरोबर. बट ती बायको गेली ठीक आहे, ठेवली बाईसो तुमच्यापाशी राहिली नाही, म्हणजे काहीतरी तुमच्या कुठं तुमची चूक आहे हे बघा. देवाला दोष जण स्वतःच काय चूक आहे हे बघा म्हटलं. ती बघितलं तुम्हाला तुमचा मार्ग कळेल. तुम्ही माझ्याकडे आला नाही, मला काही फरक पडत नाही, देवाला फरक पडत नाही. तर तो विषय नाही. तुम्हाला तुमचा रस्ता जर तयार करायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी तुम्ही घेतली पाहिजे. देव येऊन करणार नाही काही. बापरे. आता या गोष्टींवर पुढे काय बोलणार आपण, अशी अनुभव नाही. ॲब्सोल्युटली. पण मला सांगा की असा जसा हा एक अगदी म्हणजे डोकं आउट करणारा अनुभव आहे की एकतर तुम्ही एवढ्या तळागाळाला आहात तरी सुद्धा तुमचा हा ॲटिट्यूड आहे. आणखी एक अनुभव सांगतो मला. प्लीज. असे ग्रस्त आलते बसकरच. तर त्यांनी काय, त्यांना मुलं होती, काय बायको मुलं होती. त्याच्यानंतर त्याची बाई होती दुसरी ठेवली. अरे वा. तिच्यापासून मुलं होती. बापरे. तर त्यानं मला दाखवलं, म्हटलं तिचं नाव लता आहे म्हटलं, मी पूर्ण कोड वाटलं एल लिहून ठेवलं होतं तिचं नाव असेल तिचं. बापरे. आता कुठल्याही गावंढळाला कळलं एल लिहिले म्हणजे काय. तर त्यानं दोष विचार म्हटलं, फक्त मला काय म्हटला, मला माझी दुसरी बायको घरच्यांना माहिती आहे म्हटला. बरं. पण दोघींचे संबंध चांगले राहावेत मुलांची, त्या एवढी माझी इच्छा आहे म्हटलं. बापरे. चांगली गोष्ट आहे ना, जरी 2 बायका असल्या दोन्ही मुलं दोन्ही बायका शेवटी असल्या संबंध चांगला हवे ती इच्छा आहे. ठीक आहे म्हटलं, काय दोष होते बघितलं, त्याला सांगितलं पित्रांचे दोष आहेत तुमचे, काय करायचं सांगितलं. तर त्याला मी काय दिलं, एक गाजभर भात घ्यायचा बिन मिठाचा, त्याच्यावर एक अर्धा चमचा दही घालायचं, काळे उडीद आणि काळे तिळी चिमूट एवढं टाकायचं, आणि ते काय करायचं ते पुढचे प्रस्तुती करून विसर्जन करायचं एवढं त्याला सांगितलं होतं. तर 2-3 महिने झाले त्याच्यानंतर मला फोन आला. म्हटलं काय होत नाही म्हटलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. पण म्हटलं काय केलं तुम्ही. म्हटलं काय नाही, तुम्ही सांगितलं मी दही घ्यायचं भात ठेवला, हे केला बिन मिठाचा भात केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर दही टाकलं, उडीद टाकलं, हे केले. बरं मग पुढं आणखीन त्यामुळे आणखी म्हटलं त्याला जरा चव आहे म्हणून त्याला वांग्याचं भरीत टाकलं, म्हटलं तेल टाकलं. आता काय बोलणार. सो नुसतं उपाय तुम्ही देणं नाही, त्यांनी ते नीट ऐकून करणं सुद्धा तेवढंच करायचं, जास्त करायचं नाही, कमी करायचं नाहीये. आणि तेवढी कन्सिस्टन्सी आणि तेवढे हे यांनी करणं महत्त्वाचं आहे. लोक स्वतः डोकं जायचीच चालतात. एकाला सांगितलं लग्नासाठी विषय होता, तर पहिलं लग्नात तर बोंबलच होतं. दुसऱ्या लग्नाचा विषय होता, तर त्याला सांगितलं मंगळवारची उपासना काय होती ती. मी उपास सांगत नाही,
उपासाचा माझे उपाय साधे साधे सोपे असतात. देवीला त्याला सांगितलं काय करायचं. तर त्याचा फोन आला मला की अजून काय झालं नाही, काय नाही. म्हटलं काय करता तुम्ही? काय नाही, मी तुम्ही दर मंगळवारी जातोय म्हटलं, काय देवीला जाताना गजरा घेऊन जातोय, नारळ घेऊन जातोय, ओटी साहित्य घेऊन जातोय. म्हटलं तुम्हाला मी कुठं सांगितलं आहे म्हटलं, मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही यातलं. हे न्यायचं कारण काय तुम्हाला? एकानं सांगितलं त्यानं 25 मंगळवार केले. 25? त्याला 11 सांगितलं होते. 11 झाले तर मला फोन कर. म्हटलं अजून काय झालं नाही. म्हटलं काय झालं, तू मंगळवार किती झाले? म्हटलं 25 झाले. म्हटलं कशाला 25 केले? आती खाल्याला हागवण लागल ना म्हटलं बाबा. बापरे. बरं दुसरी गोष्ट कशी होती, लोकांची अपेक्षा कशी राहते, ज्योतिषाकडे गेलो आहे किंवा डाऊजिंगला आलो किंवा कुठे आलो आहे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लगेच व्हायला पाहिजे, उत्पत्ती लागली की देव पुढे यायला पाहिजे. असं होत नाही ना. तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नाची प्रतिकूलता आहे, त्या प्रतिकूलची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला यश हळूहळू मिळायला लागतं. बरोबर पण बरोबर. तुम्हाला थांबलं पाहिजे. बरोबर. प्रयत्न तुमचे चालू ठेव. प्रयत्न न करता काय होणार नाही आहे. बरोबर. एक साधं उदाहरण लेटेस्ट अगदी सांगतो. आमच्या सोसायटीत राहणारे जे ग्रस्त, त्यांना ती माहिती माझी कळली. बरं. तर त्यांनी मला फोन केला, आले भेटायला, बोलला. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मला आता महिन्याला माझ्याजवळ 40-42 हजार रुपये हप्ता आणि व्याज असं मिळून जाते. बरं. वेगळ्या बँकाचे हे कर्ज वगैरे सगळं. तर मी क्लब करायचा प्रयत्न करते सगळी, पण ते काय होत नाही आहेत. काय करू मी? त्यांचे दोष काय ते सांगितले. आता मी आर्थिक अडचणींवरती जो उपाय देतो तो उपाय त्यांना सांगितला. त्यांनी ती नोटाची गड्डी मी सांगितलं ठेवली. योगा म्हणा, काही नाव काही द्या. तर त्याच्यानंतर ते सांगितलं वडील माझे गावी असतात, आमचं शेत वगैरे आपण ते सगळं चुलत्यांकडं असतं. चुलते कधी काही संबंध ठेवलं नाही, काही नाही. त्याच्यात माझ्याकडे येऊन गेलं तरी झालं सगळं. तर एक 10-15 दिवसांनी आपला फोन आला की मी आता मुंबईत आलो आहे. तर मला माझ्या चुलत भावाचा फोन आला होता. अरे वा. की कधी फोन आला नाही, कधी त्याने केलं नाही, काही नाही. तर म्हटलं मी अरे आज तुझ्या घरी जाऊन आलो म्हटलं, तिकडं 50 किलो ज्वारी दिली तिकडं म्हटलं. बरं. कधी त्या ज्वारीचा एक कण तरी माणसाने आम्हाला दिला नाही, काही नाही. पण आज जाऊन ते न सांग म्हटलं. तर मी त्याला विचारलं की तू म्हणजे आम्ही काय बाबांनी काय मागितलं काय वगैरे नाही. म्हटलं काही नाही, मला वाटलं म्हणून देऊन आलो. आणि त्याच्यानंतर पण मला सांगितलं 2-3 बँकात माझे संपर्क चालू होते. तर त्याला एका बँकेने मला सहकार्य केलं म्हटलं. सगळं ते व्यवहार सगळं देण्याचं अकाउंट सगळं ती सगळी क्लब करून घेतली. आता मला महिना फक्त 20 ते 22 हजार माझे जात आहेत म्हटलं. हे महिन्याला 20 हजार माझे वाचले म्हटलं, आज जात होते जास्त ते सगळे एकत्र केल्यामुळे. असे लोकांना अनुभव आलेत. पण ते श्रद्धेने करणं श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि तुमच्या मग प्रतिकूलचं किती मोठा गाठोडा आहे याच्यावरती डिपेंडिंग. नुसती श्रद्धा ठेवून उपयोग नाही. प्रतिकूल तर तुमच्या मागे असलं तर तुम्हाला साहजिकच वेळ जास्त लागणार आहे. बरोबर आहे. थोडक्यात म्हणजे 2 किलो धान्य आणणं आणि 25 किलो आणणं, 50 किलो आणणं, बरोबर. ताकद तेवढी 2 किलो ताकद ते येणार नाहीये. पण मला एक सांगा, जसं आता तुम्ही हे वेगवेगळे उपाय सांगितले, तर ह्यानी ते जे दोष आहेत हे त्या व्यक्तीपर्यंत थांबतात का पुढे पण कॅरी फॉरवर्ड होतात आणि मग पुढच्या पिढ्यांना पण ते उपाय नाही करायला लागत. नाही करायला लागत. ते जास्त चांगलं आहे. कारण याच्यात गंमत अशी एक उदाहरण असं सांगतो, अगदी विश्वास बसणार नाही असं उदाहरण आहे, साधंच. पण एक असं त्यांचे कुलदेवतांचे दोष होते. त्यांना मी सांगितलं की आता कसं झालं, लोकांना काही अनुभव चुकीचे आलेले आहेत की त्याला कुलदेवतांची टाक करून घ्या म्हणून सांगितलं. सराफांकडून त्यांची काही फसवणूक झाली आहे. अशा काही गोष्टी काही जरी त्याला 5% घ्या, 60% घ्या, 11% घ्या, ते बाजवत न्यायला लागतात, सवाष्णी घालायला लागतात, असं काही सांगितले प्रकार. हो का? असं पण असतं? हां, असं लोकांना सांगितलं. नको ते टाक दिले. बापरे. हे मग त्या लोकांनी मला टाक काढून दाखवले. म्हटलं तुमचे टाक नाहीत बाबा, मी सांगितलं स्वच्छ. काय मग अशी लोकांची फसगत होतं. ते टाक आहे तो सराफ परत घेत नाही. बरोबर. मी ते ॲक्सेप्ट करणार नाही. बरोबर. कारण त्याचा उपयोगच नाही तुम्हाला काही करून. बरोबर. त्यामुळे ते लोक आर्थिक नुकसान व्हायला लागलं. म्हणून मग मी काय केलं, लोकांना मी स्वतः टाक करून द्यायला लागलो. मी करतो म्हणजे दुसऱ्याकडून करून घेऊन द्यायला लागलो प्रॉपर पद्धतीची अशी. तर एकाला असं त्यांचे दोष आहेत, त्यांना सांगितलं असे टाक करायला लागते, ते कुलदेव तुमचे हे आहेत, त्यांचे टाक असे असतात, अशाच पद्धतीने तुम्हाला करायला लागते. माझ्याकडे केलं ते मी तुम्हाला सिद्ध वगैरे करून देत असतो. बरोबर. तर गंमत बात ते पण ठीक आहे म्हटलं, करतो आम्ही करतो. आम्हाला जाताना तुम्ही देऊ शकताय का, आत्ता आहेत का तुमच्याकडं? म्हटलं आहेत माझ्याकडं, योगानं माझ्याकडे होते शिल्लक, देतो म्हटलं. हा विषय झाला. म्हटलं आता तुम्ही पुढची गंमत बघा म्हटलं. आधी तुमचे आपण दोष बघितले, तुम्हाला दोष कुठले, कुलस्वामी, कुलस्वामिनी, पितर, बुडीशिस्त हे दोष तुम्हाला दाखवले. हे कॉमन दोष दाखवतातच. हे दोष दाखवले तुम्हाला. म्हटलं आता दोष कुठले दाखवत आहे बघा म्हटलं. तुम्ही टाक अजून घेतलेला नाही आहे, फक्त ॲक्सेप्ट केलं की हो घेतो म्हणून. दोष बघितले. कुलस्वामी दोष नाही, कुलस्वामी दोष नाही, पितर बुडीचं एवढे 2 दोष दाखवले. अरे 4-5 वेळा व्हेरीफाय केलं.
याच्याशी रोकडी परिस्थिती आणखी तुम्हाला काय येणार आहे. बापरे. परत दुसरी गोष्ट मी टाक दिली, तुम्ही काही करायचं नाही, घरात न्या, कशी ठेवायची त्याची रचना ती साधी पद्धत ती सांगत असतो तुम्हाला मी. घरी गेल्यात आपण रोज अशी आंघोळ देवाला रोज आंघोळ घाला, स्वच्छ फडक्यानं पुसा, हळद कुंकू लावा, उदबत्ती ओळा, तुपाचं दिराची शक्यतो ओळा, नसेल दूध साखरे नैवेद्य. बरोबर. याच्यावर काही वेगळं करायचं नाही. काही लोक वाटतं आता आमचं वय झालं, आम्हाला नवरात्र करायला करू नका. कुणी सांगितलं तुम्हाला करायला? काही गरज नाही. तुमच्या घरात जर देवघर आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर मग तुम्हाला बाहेर जावं असं का वाटतं? का तुमच्या घरात देवघरात देव येत नाही? मग ते काय द्या फेकून. घरात बायको स्वयंपाक चांगला केला, तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये गिळायला जात आहे, काय उपयोग आहे? बरोबर आहे. बाहेर तुम्हाला देव भेटणार आहे का? बरोबर नाही भेटणार. त्यापेक्षा घरात तुम्ही या श्रद्धेनं करा की तुमच्या घरात देव यायला पाहिजे. प्रल्हादाकडे आला ना, बरोबर, पुंडलिकाकडे आला, ऑब्व्हियसली. ठीक आहे, तुम्ही आम्ही प्रल्हाद पुंडलिक होऊ शकणार नाही, एक पायरी तर वर चढू शकतो आपण. अंधश्रद्धा नका बाळगू, देवाला काही फरक पडत नाही. मग इतक्या लोकांना मी व्यवस्थित सांगत असतो, कारण का तर अंधश्रद्धेने काही करून उपयोग नाही आहे. मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की डाउजिंग आणि अंधश्रद्धा हे मिक्स होऊ नये, नाही तर लोकांना ही अंधश्रद्धा वाटू नये, म्हणून तुम्ही याचा समतोल कसा राखता? जे आहे ते उदाहरणं देऊन, जी वस्तुस्थिती आहे. आता साधा अगदी उदाहरण सांगतो, कोणाला पटल न पटल. काय लोक तुळजापूरला जातात, इथून जायचं, गाडी खर्च करून जायचं, कुटुंब सगळं घेऊन जायचं, तिथं लाईनमध्ये उभं राहायचं, प्लॅस्टिकचे ताटली ते नारळ कच्ची फळं घ्यायची, ते खण घ्यायचा, जायचं, ते देवपूर ठेवायचं, देवीच्या तोंडाकडे बरं ती पूजा हाकल तिथून आपल्याला. बरोबर. काय झालं एवढा खर्च करून तुम्हाला मिळालं? काहीच नाही, काही मिळालं नाही. ही अंधश्रद्धा आहे. तुमच्या घरात देवी आहे ना, तिथं तिला द्या, ते काही साहित्य द्यायचं ते एखाद्या गरीबाला द्या. कारण इथं जी देवळं असतात त्या गावात, त्या देवळात देऊन द्या, संपला विषय, देवीपर्यंत पोहोचतंय. पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणाला आजपर्यंत ती माहीत नाही आहे, ती मी सांगतो वाचनात आली की आपण म्हणतो तुळजापूरला तुळजाभवानी आहे, मी म्हणतो नाही आहे. कसं काय? हे मी सांगत नाही, प्रत्यक्ष रामदास स्वामींनी सांगितलं आहे की तुळजापूरला तुळजाभवानी नाही. ते माझ्याकडे तो अभंग आहे लिहिलेला. मग पाहिजे मी आता दाखवू शकतो. दाखवा, नक्की दाखवा. दाखवता प्लीज. आता हा समर्थ रचित देवी स्तोत्र किल्ले प्रतापगड असं म्हटलंय, तर ते मी आता वाचून दाखवतो प्लीज. आता समर्थ हे स्वतः अवतार होते, त्यामुळे त्यांना कुलदैवत वगैरे याचा काही संबंध, तरीही त्यांनी आपली कुलदैवत कुठं ते सांगितले कोणती आहेत ती. प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुळदेवता, त्यांची तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे त्यांनी सांगितलं. नेणता ऐकिले होते जाणता स्मरले मनी. नेणता ऐकलं होतं आणि लहानपणी ऐकलं होतं, मग जाणता स्मरले मोठेपणी ते लक्षात आलं. श्रेष्ठांची कामना होती पूर्विली मन कामना, नवस जो नवसीला होता तो त्यापासून चुकला. तर श्रेष्ठांची कामना होती म्हणजे काय, तर समर्थांचे माता पिता राणूबाई आणि सूर्याजी पंत यांना अपत्य नव्हतं. मग त्यांनी पूर्वीच्या काळात, हल्लीचं आपण मुलगा वंश जेव्हा म्हणतो तर पूर्वीच्या काळात ते होतंच, तरी पुत्राची अपेक्षा केली, त्यासाठी नवस बोलले काहीतरी. तर समर्थांचे जे थोरले बंधू त्यांना गंगाधर स्वामी त्यांना श्रेष्ठ म्हणायचे, म्हणून त्यांनी तो शब्द वापरला. श्रेष्ठांची कामना होती म्हणजे मुलगा व्हायची अपेक्षा होती. पूर्वीली मन कारण मला कामना पूर्ण झाली. मग नवस जो बोलला होता तो राहिला फेडायचा. मग देवीनं काय केलं, पुत्रची घेतला त्याचा, म्हणजे कोणाचा पुत्र घेतला, सूर्याजी पंतांचा. काय केलं ते होतं, जोगी करून सोडला. गंगाधर स्वामी प्रपंचिक होते, रामदास स्वामी त्यांचे भाऊ ते प्रपंचिक नव्हते, ते जोगी होते, म्हणून इथं दिले. ख्याती दाविली मोठी न्यायनीती चुकीची ना, वैराग्य घेतले पोटी सर्व संसार सांडिला. तुझ्या दर्शना आलो कृपादृष्टी नवाजिलो, तुझा नवाजिला आहे महंत म्हणती जनी. तुझेची सर्वही देणे सर्वही तुझं पासुनी, संसारी मोकळे केले आनंदी ठाव दिला. समर्थ संसारात नव्हतं त्यामुळे आनंदात आहे म्हटले ते. तोडली सर्व चिंता तू माया सत्य झाले, पूर्वीला काय मी सांगू इच्छा पूर्ण पुरोपुरी. मागील आठवेनं असे केले आश्चर्य वाटले. आता इथं त्यांनी त्यांचा कुलस्वामी कुठलाही सांगितले, वरती कुलस्वामीने कुठल्याही सांगितलं. आता कुलस्वामी त्यांनी सांगितले सदानंदी उदय झाला, सुख संतोष फावला. आता सदानंद आपण कुठल्या देवाला म्हणतो, मल्हारी म्हणजे खंडोबाला. समर्थांनी खंडोबाची आरती केली पण ज्योतिबाला आपण सदानंद म्हणत नाही, भैरवाला म्हणत नाही, म्हणजे खंडोबा म्हणजे खंडोबा आणि तुळजाभवानी त्याची कुलदेवते त्यांनी इथं सांगितलंय इनडायरेक्ट. पराधीनता गेली सत्ता उदंड चालली,
उदंड ऐकले होते रामासी वरू दिझला, मी दास रघुनाथाचा मजही वरदायिनी, श्रेष्ठांचा नवस जो होता तो मी फेडी नसे म्हणे, पुष्पदेवनी उतरे ऐसे कल्पिले म्हणे. एक फुल देऊन आता समर्थ म्हणजे प्रत्यक्ष अवतार ते दिलं काय नाही दिलं काय सगळं द्यायचं आहे. आता पुढचं वाक्य महत्वाचं आहे. तुळजापूर ठकेना चालली पश्चिमेकडे, तुळजापूर ठकेना चालली पश्चिमेकडे, पारघाटी जगन्माता सदैय येऊन राहिली. म्हणजे पारघाट जो आहे प्रतापगडच्या पायथ्याला पारसोंड म्हणून गाव आहे, तिथं रामवर्धानीच ठिकाण आहे. हो, ऐसे हे ऐकिले होते, हे समर्थांनी ऐकलं होतं. त्याच्या किती आधीची गोष्ट असणार आहे. बरोबर बरोबर. हे तर तेथेची पावला. हे बघा, बरोबर. तुळजापूर ठकेला चालली पश्चिमेकडे, पारघाटी जगन्माता सदैय येऊन राहिली, ऐसे हे ऐकले होते, हे तर तेथेची पावला. पुष्पाची कल्पना होती, ती तर पुष्पाची दिली. म्हणजे इतकं क्लिअर दिलंय त्यांनी. म्हणजे ती जी खरे जे तुळजा भवानीचं जे रूप आहे ते तिथं आहे, तिकडे तिथं आहे. कुठे? ह्याच्या पायथ्याशी, प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रतापगडाच्या पायथ्याशी. गाव कोणतं म्हणलं ते? पारसोंड. पारसोंड. हो, चेक करायला पाहिजे. प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते, कामनापूर्ती येथे प्रचिती रोकड्यानी, तुळजापुरीची माता प्रतापेची प्रगटली, आदिशक्ती महामाया कुळीची कुळस्वामिनी. आता प्रतापगडावरती भवानीचं देऊळ आहे, बरोबर, पण ते शिवाजी महाराजांनी गंडकी नदीतले शिळा आणून ती मूर्ती करून घेतलेली आहे. बरोबर बरोबर. आणि इथं जी आहे पायथ्याला पार गावात, ती तुळजापूरची आलेली देवी आहे. बर. तिथं स्वतः समोर चालते, शिवाजी महाराज चालते, आणि नंतर मग तिकडे वरती गडावरती त्यांनी देवी स्थापन केली आहे. बापरे. सो फ्रँकली स्पीकिंग, एवढा मोठा तुम्ही आता हा पुरावा दिलात आणि समर्थ रामदासांचा आहे, त्यामुळे खरंच हे सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने चेक करायची गरज आहे. पण मला तुम्हाला, सिन्स आपला कुलदेवता आणि हा सगळा विषय निघाला आहे, आता तुम्ही जसं सांगितलं की मॅक्सिमम जी लोक तुमच्याकडे डाउजिंगच्या मार्गदर्शनासाठी येतात, त्यांचा मॅक्सिमम लोकांचा कुलदेवतेचा किंवा पितरांचा हा दोष निघतोच. सो हा दोष येऊ नये म्हणून एक साधी सोपी एक स्टँडर्ड काही प्रॅक्टिसेस सांगायच्या झाल्या कुलदेवतेच्या, कुलस्वामीच्या आणि पितरांच्या, तर त्या काय असतील? कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांचे टाक या सुरुवात रोज घरात पूजा व्हायला पाहिजे. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही घरातले मोठे असाल किंवा लहान असाल, सगळ्यांनीच करायला पाहिजे. अच्छा. कारण ते असं काहीतरी असतं ना की घरात एकतर मोठं किंवा लहान काहीतरी. नाही, हे कसे एक पळवाट आहे. बर. की आपल्यावरचा बोजा मोठ्या भावावर डाकल्यावर टाकून आपण मोकळं व्हायचं. बर. मला एक सांगा, मोठ्या भावाला रोज जेवतो ती बायको, तुम्ही कशाला जेवता मग? मोठा भाऊ जेवला त्याचं पोट भरतं, त्या बायकोच भरतं मुलांजवळ, तुमचं का नाही भरत? बरोबर. तुम्हाला गिळायला लागतंच ना. बरोबर. मग जर तुम्ही एक व्यक्ती म्हणून जन्माला आलात, आत्मा म्हणून, तुमची कर्म, अनुकूल कर्म, प्रतिकूल कर्म हे सगळे वेगळे वेगळे आहेत. ज्या घराण्यात तुम्ही जन्माला त्या घराण्याची उतराई होणे तुमचं कर्तव्य आहे. बरोबर बरोबर. काही तुम्ही लहान असा मोठ्या असा काही संबंध नाही. तुमच्या घराण्याची कुलदेव त्यांची पूजा अर्चा तुमच्याकडून होणं हे मस्ट आहे. पूजा अर्चा होण्याचा अर्थ कुठला अवडंबर करायचे, देखावा खर्च करायचे काही नाही. साध्या पद्धतीनं पूजा. आपण जशी रोज आंघोळ करतो तशा देवाला रोज आंघोळीचं पाण्यानं आंघोळ घाला, स्वच्छ हलक्या हातानं पुसा, हळद कुंकुगंध लावा, उदबत्ती वळा, शक्य असेल तुपास निरांजन वळा, नसेल संपलायचं, दूध साखरेच नैवेद्य दाखवा. इतकं सोप्या पद्धतीने रोज पूजा करा. देव तुमच्या घरात यायलाच पाहिजे, त्याची परिस्थिती तुम्हाला यायला पाहिजे. आणि मी स्वतः अनुभवतोय, यात काही माझा मोठेपणा सांगत नाही, पण हे श्रद्धेला महत्त्व आहे. श्रद्धेनं करा. होत नाही 2 दिवस पूजा नका करू, आधी कंटाळा करा. नाही देवाला सांगा मी 2 दिवस नाही तुझी पूजा, मला कंटाळा आहे. पण ते स्मरण ठेवणं गरजेचं. हां, आणि संतांनी हेच सांगितलेलं आहे, परमेश्वराने हेच सांगितलं आहे की माझं स्मरण ठेवा, माझी भक्ती करा. आपण ते करत नाही, आपण दिखावा करायला जातो फक्त, तिथंच मार खातो आपण. तुमच्या दिखाव्याची देवाला काही गरज नाही आहे, त्याला गरज कसली आहे? भक्तिभावाची गरज आहे, ती द्या. पितरांचे दोष, पितरांचं तुम्हाला सांगायला गेलं की वाटेल ते सांगितलं जातं. पितृदोष कसे काढायचे, काय करायचं, कुठं जा, काय करा. त्यात लोकांचे खर्च होतात, काही फायदा होत नाही, त्रास उलटे वाढतात लोकांचे. हे अनुभव आले आहेत लोकांना. आणि मी लोकांना विचारलं, लोकांना ते सांगितले की आमचे त्रास उलटे वाढलेत. आता मी जो उपाय माझ्याकडून सांगतो तो घरातल्या घरातच तुम्हाला करायचा आहे. 5 मिनिटाचं सुद्धा काम नाही आहे. खर्च 50 रुपये तुम्हाला सगळ्या मिळून येत नाही आहे. कुठल्याही वेळ अवडंबर नाही, कुठली पूजापाठ नाही, कोणा गुरुजींना बोलायचं नाही, दक्षिणा द्यायची नाही, काही होम करायचं नाही, काही नाही. 2 मिनिटात 3 मिनिटाचं फक्त काम आहे, तेवढं करा. 100% तुमचे दोष जातील. फक्त करा, मग ते श्रद्धेनं करा, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. तर उपयोग होणार आणि होतो. बरोबर.
मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे एक माणूस म्हणून मला हा तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्याच लोकांना हा प्रश्न विचारतो, तुम्हालाही विचारतो की तुमचा दिवस सुरू होतो कोणाच्या तरी समस्येपासून आणि दिवस संपतोच कोणाच्या तरी समस्येवरती. तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं मानसिक संतुलन आणि ह्या गोष्टी कसं सांभाळता? कसं सांभाळताय वेगळं मला काही सांभाळायच लागत नाही आहे. कारण मी यात पोस्टमन आहे. दुसऱ्याचं म्हणजे मी कशाला घेऊ? आणि मला नुकतीच एक खूप छान म्हण कळली की आपल्या इथल्या राजा राजवाड्यांची अशी एक म्हण आहे की कितीही चांगली किंवा वाईट न्यूज असो, नेव्हर किल अ पोस्टमॅन. कारण तुम्ही जर त्यालाच मारलं तर तुमच्यापर्यंत त्या न्यूजच पोहोचणार बरं आहे ना. मनात फक्त एक इच्छा असते, आपल्याकडे जो माणूस आलेला आहे त्याला आपल्याकडून योग्य मार्गदर्शन दिलं जावं, तो त्या चिंतेतून मोकळा व्हावा. त्यासाठी आवश्यक ते त्यानं करायचं ते करावं. ते माझ्या हातात नाही आहे. आणि त्याप्रमाणे मी बघतो लोक येतात चिंताग्रस्त होऊन आले असतात, जाताना समाधानाने जातात. त्यांची काही जण कामं झालं फोनही करतात, सांगतात. 1-2 ठिकाणी तर असं मला अनुभव आला की दोघांनी मला पैसे पाठवले पुन्हा. मला काही कळलं ना म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी चुकून माझे तर जे आहे ते चार्जेस त्यांनी ऑलरेडी पे केले होते. तरी पुन्हा 2 महिने पुन्हा पैसे कसे आले मला काही कळलं. मी त्यांना फोन करून विचारलं, अहो म्हटलं तुमचं काय गणित चुकलं का? कारण मला असे तुम्ही काल पैसे पाठवलेत म्हटलं. अहो म्हटलं ते माझी कामं झाली म्हणून मी पैसे पाठवले तुम्हाला. पण म्हटलं मी कुठं तुम्हाला मागितले, मला अपेक्षा नाही, माझे चार्जेस तुम्हाला दिलेत ऑलरेडी, तर मला त्याची गरज नाही, मी परत पाठवतो. नाही म्हटलं पाठवायचे परत, मी दिलेत, ठेवा. असे अनुभव आलेत. मला डाउजिंगच्या माध्यमातून ना आता मी 2 गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला विचारायच्या आहेत मला. एक ना, मी जेव्हा आता तुम्ही येणार म्हणून अभ्यास सुरू केला होता, तर मी काही पॉडकास्ट आणि हे सगळे बघत होतो. त्याच्यामध्ये तो दाखवत होता की माणूस सांगत होता की बस तुम्ही 5 मिनिटं ह्या लोलकाबरोबर घालवा, हा तुम्हाला पण उत्तर द्यायला लागेल, हा तुमच्या पण वशमध्ये होईल. सो डाउजिंग खरोखरच इतकं हलकं प्रकरण आहे का? जर तुम्हाला खरंच मास्टरी मिळवायची असेल तर त्याला किती वेळ घालवायला पाहिजे त्याच्यासाठी? हे बघा, वेळ किती घालवायला पाहिजे या प्रश्नाला उत्तर काही नाही. आयुष्यसुद्धा अपुरं आहे. बरोबर. पण तुमची सदिच्छा किती आहे, आपल्याकडून लोकांना योग्य मार्गदर्शन दिलं जावं, हे तुमच्या मनात किती कळकळ आहे. त्यासाठी तुमचं स्वतःचं बॅकग्राऊंड किती क्लीन आहे, त्याच्यात तुमच्या उपासनेची म्हणा किंवा तुमचं गुडविल त्यात किती आहे, बरोबर बरोबर, हे सगळं असेल तर उपयोग आहे. मला आठवते तुम्ही मागच्या भागात खूप छान वाक्य बोललं होतं की आपण एखाद्याच्या कर्मात हात घालतो, हो, तर ते खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तो तेवढ्या जबाबदारीने डेंजरस विषय आहे तो. कारण तुमच्या कर्माचं फळ भले निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल कोणी येणार नाही, बरोबर, निगेटिव्ह असेल तुम्ही आता, बरोबर. ते कर्माचं फळ म्हणजे जगन्नियंत्रणच दिलेलं आहे तुम्हाला, तुमच्या कर्माचं फळ. मग ते फळ तुम्हाला भोगायला लागू नाही म्हणून मी सांगणं म्हणजे एक प्रकार त्या परमेश्वरावर कुरघोडी करण्याचाच प्रकार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग तेवढा केपेबल मी पाहिजे ना. मला जर पोहताय तर मी दुसऱ्याला काय वाचवणार आहे. बरोबर बरोबर. मग ते करण्यासाठी माझं गुडविल पाहिजे, तेवढा माझा अभ्यास पाहिजे, माझं सगळं वागणं म्हणा, बोलणं, चारित्र्य हे सगळं मला पाहिजे, तर मला त्याचा उपयोग होणार आहे. नाहीतर होणार नाही आहे. बरोबर. आता आपण बघतो लोक सांगतात 6 महिन्याचा 3 महिन्याचा 2 महिन्याचा कोर्स करून ज्योतिष पंडित, आमका पंडित, विद्याविशारद असे झालेले असतात. बरोबर. काही उपयोग होत नाही. काही उपयोग नाही. धनस्थानात मंगळावेळा तुझ्या पैसा तुझ्याकडे कडकनचे, त्याच्यात पैसा नसतोय. असं नाही उपयोग नाही. आणि मला तुमच्या सगळ्या बोलण्यातनं एक जाणवतंय की ना, की यू शुड नॉट फॉरगेट युअर रूट्स. तुमच्या रूट्सला तुम्ही कधी विसरता कामा नये, ते खूप महत्वाचं आहे. आणि मला हळूहळू आता गप्पांच्या शेवटाकडे यायचं आणि 2 महत्वाचे प्रश्न विचारायचे की सिन्स आपण डाउजिंग बद्दल बोलतोय, आता जसं तुम्ही पहिल्या भागात सांगितलं की डाउजिंगची बेसिक सुरुवात झाली पाणी शोधण्यापासून. सो हे जे आता आपण बरेचदा, आता आम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघतो, मी कधी हे प्रत्यक्ष करून नाही बघितलं की असा एक नारळ हातात धरला जातो आणि तो सरळ उभा होतो. हे खरंच होतं का? होतं 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 म्हणजे खरंच ते तसं तो नारळ? हो, बापरे, होतं. पण मग त्याला कोणीही सर्वसामान्य माणूस करू शकतो? हे करू शकतो की, फक्त ते तुमच्याकडे ते गुण पाहिजेत, जीनमधनं तुमच्या आलेले. पहिली गोष्ट, डाउजिंग कोणी करू, 85% लोक डाउजिंग करू शकतात. डाउजिंग करणं, लोलक हातात घेऊन तो फिरणं, यात काहीही महत्त्वाचं नाही आहे. की डाउजिंग एखादा करतो, लोलक फिरतो म्हणजे तो फार मोठा सत्पुरुष आहे, असं काहीही नाही. रस्त्यातल्या चोरसुद्धा ते करू शकेल. पण मुख्य कुठं आहे तुमचं इंटेंट? नाही, त्या तुम्ही जो प्रश्न विचार त्या प्रश्न उत्तर त्या लोलकांना तुम्हाला बरोबर देणं हे महत्त्वाचं आहे. त्यानं जर तुम्हाला लोलकांना मिसगाईड केलं तर तुम्ही काय करणार आहे? बरोबर बरोबर. तुम्ही समजा समोरच्याला सांगितलं असं नाही, असं त्या लोलकांना तुम्हालाच मिसगाईड केलं आहे, तुम्ही त्याला चुकीचं सांगितलं, त्याचं नुकसान झालं, बरोबर. इथं तुम्ही काय करणार? बरोबर.
हे होऊ नये यासाठी आपलं बेस चांगला पाहिजे. थोडक्यात लगाम आपल्या हातात पाहिजे. बरोबर बरोबर. ढोलक कसं आहे पळता उपयोगी नाही. बरोबर. त्यानं आपल्या योग्य तेच उत्तर दिलं पाहिजे. वा. सगळ्यात शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारूच वाटतो, सिन्स यू आर ऑन द अदर साइड ऑफ द टेबल, की डाउजिंगचा वापर तुमच्याकडे येणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याचं सातत्य कसं ठेवायला पाहिजे? सातत्य ठेवायची काही गरज नाही आहे. म्हणजे सातत्य इन द सेन्स उपायांमध्ये सातत्य असं मला म्हणतो. उपाय हे जे आहेत यात सातत्य ठेवायची गरज नाही आहे. म्हणजे का जेवायला बसल्याचं आपण किती वेळ अन्न खाऊ, पोट भरल्याचं आपण थांबणार आहेत. तसं पितरांचे दोष तुम्हाला आहेत ते जे तुम्हाला टाईम सांगितलं आहे त्या टायमिंगपुरती तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्हाला नाही फरक पडला पुन्हा कन्सल्ट करा. तेवढ्यात तुम्हाला फरक पडला काही पुढे कंटिन्यू करायची गरज नाही आहे. उगीच आपला जसं औषध एकदा डॉक्टर गेल्यामुळे आपण जन्मभर औषध घेत बसत नाही. बरोबर बरोबर. आजार बाजार आपण औषध थांबवतो. तुम्हाला जो त्रास आहे तो त्रास थांबला की थांबला. इथून पुढे ते दोष पुन्हा क्रिएट होणार नाही असं बघा. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. संपला विषय. सातत्य ठेवायची वगैरे काही गरज नाही. आता सातत्य कुठे ठेवायला लागेल? देवपूजा घरातल्या आपल्या करणं ती ठेवायला लागेल सातत्य. तर भले तुम्हाला 2 दिवस नाही जमलं ठीक आहे, काही नुकसान नाही. पण बेफिकीर राहायचं. घरात आपण स्प्रे मारायचे देवाला. अक्षरशः एका माझ्या मित्राचं उदाहरण बघितलं मी. करोडपती आहे पण घरात त्या देवघरमध्ये एवढंच ते देवघर असं कोलाड्यात तर देवावर जळमट अक्षरशः होती. बापरे. काय बोलणार? असं करून उपयोग काय? असं करून उपयोग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असं करून सुद्धा किंवा आज आपण बघतो समाजात वाईट वागून सुद्धा लोक चांगली राहतात आणि चांगली राहणारे लोक भरडली जातात. हे असं का होतं? ह्याच्यावरती जर आपण विचार केला तर उत्तर त्याचं असं आहे. मी एका पुस्तकात वाचलं आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्याकडे बळदं असायची, धान्य ठेवायची पेव थोडक्यात अशी वरती अशी लावली असायची, वरनं त्यात धान्य होतायचं. आता आपण समजू की गहू हे 1 नंबर धान्य आहे आणि नाचणी समजू निकृष्ट धान्य आहे किंवा बाजरी समजू निकृष्ट धान्य आहे. 2 पेव आहेत. बरोबर. आता एका पेवात उत्कृष्ट प्रकारचे गहू भरले आहेत आणि पलीकडल्यात बाजरी भरली आहे. आता जो माणूस वाईट कर्म करतोय तो त्या गव्हाच्या पेवात वाईट कर्म ओततोय म्हणजे बाजरी ओततोय. पण इकडे खाली काय होतं? त्यांचं झाकड काढी त्याला गहूच मिळत आहेत. तो वाईट वागूच त्याला गहू मिळतात का? तर त्याला आधी भरून ठेवलेत म्हणून. पण ज्यावेळी ते गहू संपतील त्यावेळी त्याला त्या कर्माचं फळ मिळणार. म्हणजे ज्वारी मिळणार आहे, बरोबर, बाजरी मिळणार आहे. इकडे एखाद्याने आधी बाजरी भरली, आधी झकमारी करून ठेवली आहे, तो ज्यावेळी दारू उडेल त्यावेळी बाजरीच पडणार त्या पदरात. बरोबर. पण कधी ना कधी त्याची वेळ आली की त्याला गहू मिळायला लागणार आहेत. म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं अनुकूल अगर प्रतिकूल कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. फक्त ती वेळ पण थांबायला लागतं. वा. आणि एका पुस्तकात मी वाचलं की धृतराष्ट्राने कृष्णाला विचारलं की माझी 100 मुलं मारली जावीत इतकं दुःख मी होण्याइतकं मी काय पाप केलं? तर कृष्णाने त्याला सांगितलं, म्हणलं तुला माहिती पाहिजे का? म्हणला हो. म्हणला बघ, म्हणला तुम्ही देतो तुला. 50 जन्मापूर्वीपर्यंत त्याला मागं नेला धृतराष्ट्राला. बरं. आणि 50 जन्मापूर्वीच दाखवलं. तर त्यावेळी तो एक पारधी होता धृतराष्ट्र. बरं. 50 जन्मापूर्वी. तर तो शिकार करायची म्हणून असं जंगलात गेला. एका झाडातून बरेच पक्षी बसले होते. त्यांच्या झाडाच्या 4 बाजू वणवा लावला. वणवाला ते पेटलं. ते पेटल्यावर काय झालं की त्यात जे पक्षी होते पक्षी उडून गेले. बरेच पक्षी होते, मोठं झाड असल्यामुळं घरटी बरीच होती. पण त्या पक्ष्यांची पिल्लं होती ज्यांना उडतात ती सगळी जुळून गेली त्यात खाली पडून. मग त्या धृतराष्ट्र हे तू केलेलं आहेस. अच्छा. आणि हे तुझं कर्म तुला 100 मुलं आहे पण तुझी वाट बघत बसलो होतो. त्या कर्मात तुला फळ केव्हा द्यायचं ते. ह्या जन्मात तुला 101 मुलं झालीत, तुला त्यानं फळ दिलं बरोबर. म्हणून तुम्ही चांगलं कर्म करा. चांगलं किंवा वाईट वेळा अनुकूल प्रतिकूल असे शब्द वापरू आपण. काय? कारण चांगलं वाईट लोकांना आम्ही वाईटात का असं वाटतं म्हणून. तर अनुकूल अगर प्रतिकूल कर्म कुठल्याही कर्माचं फळ तुम्हाला फळ देतं. त्याशिवाय ते तुम्हाला सोडत नाही. तुमचा पिच्छा सुटत नाही. तुम्ही त्यातनं ते फळ टाळू शकत, चांगले टाळू शकत नाही, वाईटही टाळू शकत नाही. वा वा. सो चला, याच नोटवरती डाउजिंगचा हा जो आमचा दुसरा भाग आहे हा जरी इथे संपवत असलो तरी तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील डाउजिंगच्या संदर्भात तर इथे आमचा हा जो व्हॉट्सॲप नंबर देतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा सुद्धा नंबर देतोय. तुम्ही त्यांना सुद्धा प्रत्यक्ष विचारू शकता. इथे खाली कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा तुमचे जे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत नक्की पोचवा. त्या सगळ्यांची जी रीतसर जशी काकांनी इतकं स्पष्टपणे
कोणताही आडपडदा न ठेवता जी उत्तरं त्यांनी मला दिली तशीच ती उत्तरं पोहोचवण्याचा कार्यक्रम रादर हा जो आमचा प्रपंच आहे हा असाच चालू राहील. सो गप्पांचा प्रवास इथे जरी थांबत असला तरी भविष्यशालेला तुमचं जे प्रेम आहे ते असंच देत राहा आणि त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच. नमस्कार.